सतीशच्या जे कार्यालय आहे, सतीश तावरेंचं, अजित सतीश ओम साई, तिथं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि एवढं मला एक दोन त्यांचे फोन आले, म्हणलं दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतो. म्हणलं काय झालं? तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करतो. पेट्रोल सोडण्याचं काम मी नाही करतो, वकील निमित्त आहे. हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण. मला कळत नाही का जो माणूस, मला फक्त माझ्या लोकांना हे सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघ किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते काम नाही, तर उद्या माझ्यावर टीका होईल, काय पेट्रोल सोडायचं का, हे काय काम झालं का? म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते, तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं लिहितात. म्हणजे लिहिताना काय ठीक आहे, परंतु लिहितात नाही, दाखवतात आणि गैरसमज पसरवतात. वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे, आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू, कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळतं. माझी कधी चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजलेली, त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपर्धचा माग करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने मी परवा नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होतं की हे सगळे काही ना काही काढणार. त्यांनी काय मुद्दा काढला की अजित पवारांनी तर त्यांना कामाला वेळ नाही, म्हणून कामाला वेळ नाही, त्या संस्थेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा केला आणि तिथं रणजित तावरेंना घेतलं. समाज वनकरणे आपले तत्वाई तर तिथं आहेतच डायरेक्टर, आणि तिथं मात्र राजीनामा का दिला तर म्हणजे त्यांना वेळ नाही. मग इथं का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.